हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही चाललो होतो पुण्याला. पुण्याला थोडं काम होतं, तर आम्ही बसलो ट्रॅव्हल्समध्ये. ट्रेनने गेलो नाही कारण खूप गर्दी असेल म्हटलं ट्रेनमध्ये, कारण की 6 डिसेंबर होतं. त्याच्यामुळे ट्रेनमध्ये काही गेलो नाही, ट्रॅव्हल्समध्ये बसलो मस्त. थंडीचं थोडंसं काही लागलं तर भलतं दुखते. मग उतरलो जेवण करायसाठी, जेवण वगैरे केलं. मग मस्त दाल खिचडी बोलवली होती, कारण की रात्रीचं काय जेव्हा म्हटलं तर मग थोडं थोडं जेवलो. मग त्यानंतर मामीचे फॅन लोक भेटले, त्यांनी फोटो वगैरे काढले, सेल्फी वगैरे काढली. मग पोहोचलो आम्ही पुण्याला फायनली सकाळी. त्यानंतर कॅब बुक केली. कॅब बुक केल्यानंतर आम्ही गेलो होतो रश्मी मामीच्या एका रिलेटिव्हकडे. तिथून मस्त चहा बी पिली, नाश्ता बिष्टा केला. मग तिथून फ्रेश वगैरे झालो छान मस्त, आणि निघालो आम्ही त्या एका जिथे काम होतं तिथे त्या रो हाऊस मध्ये जायसाठी निघालो. आणि जंगलमध्ये होतं का काय माहिती रस्ता पाहून, बट तिकडे गेल्यावर खूप छान होता व्ह्यू तिथला. आणि फुलबिल तोडा म्हटलं जरा सकाळी. आणि हे होतं असं छानसं रो हाऊस, आणि संध्याताई आमची खूप वेळची वाट पाहत होते तिथे. मग आम्ही गेलो मस्त. आणि हे रो हाऊस पाहू शकता तुम्ही, किती छान आहे, म्हणजे खूप छान आहे. तुम्हाला कधी काही पार्टी, बर्थडे जे काही वाटलं, 31st, तर इथे तुम्ही येऊ शकता आणि येऊन तुम्ही बुक करू शकता. आणि वरचं इंटेरियर तर खूपच छान होतं, व्ह्यू खूप मस्त. म्हणजे मग काय, इथं आम्ही फोटो वगैरे काढले मस्त, थोडा शूट वीट केला. त्याच्यानंतर मस्त फ्रेश विश झालो, रेडी बेडी झालो मस्त. त्यानंतर गेलो आम्ही जेवण करायला. जेवण मध्ये मस्त मग पापड बोलवला स्टार्टरला तोपर्यंत. मग आमचे मॉकटेल आले होते. मग काय ते पेत बसलो आम्ही. त्याच्यात म्हटलं मामी म्हणे चला स्नॅप काढा थोडासा. मग काढला स्नॅप आम्ही. स्नॅप काढल्यावर मग मामीला आला फोन. कोणाचा आला? तिच्या मैत्रिणीचा. तर यांचं निरहासनच चालू होतं. म्हटलं कोणासोबत बोलून राहिलं, मैत्रिणीचा फोन आला म्हणे. मग मामाच्या इकडे कॅमेरा फिरून द्यावा म्हटलं जरासा. ती विचारून राहिली कोणासोबत बोल राहिली, कोणासोबत बोल राहिली. म्हटलं मैत्रिणीचा फोन होय. मग काय असं करायला तर मला लयच आवडते. निंबू कांदा त्याच्यावर, मस्त कांद्यावर निंबू, मस्त जेवलं पोट. थोडीशी आमची हाशी मजाक चालू झाली, कॉमेडी जराशी मस्त मजा आली. मग किती जेवले मग? एकच पोळी जेवली. पाहिलं का तुम्ही? एक पोळी जेवली. एक पोळी जेवली. मग इथून गेलो परत रो हाऊस मध्ये, सामान वगैरे घेतलं, पॅकिंग वगैरे जे कपडे बिपडे होते ते भरून घेतले बॅगीत मस्त. मग निघालो अमरावती जायसाठी. तर मग त्या ताईला बाय वगैरे केलं मस्त छान. सगळ्यांना खूप एन्जॉय केला. एकच दिवस थांबलो, पण लय मस्त मस्त मजा आली. आणि पूल हा खूप छान होता. म्हटलं चला व्हिडिओ काढून द्या. तर मग असा होता माझा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.